आपले आदरणीय खासदार साहेब, जिल्हा प्रमुख रवींद्र धर्मेजी, तालुका संघटक हरिभाऊ वाकणकरजी, उपतालुका प्रमुख बाबाराव घाटूर, उपजिल्हा प्रमुख युवासेना बंटी शिंदे, सुधामप्पा शिंदे आणि माझे असंख्य शिवसैनिक सहकारी मित्रांनो, तसेच पात्रगव्हाण आणि कासापूर वासियांनो, काय काय म्हणते कासापुरी मशाल? बोला हो. आता कसं करायचं? बॉस म्हणतील तसं करायचं. बॉस तर म्हणजे आजचा हा तरुण आपलं रात्री बोलणं झालं की आजची सभा आपण प्रचार सभा लावूयात आणि फक्त काही तासांमध्ये आम्ही हे सगळे निरोप पाठवले आणि आज हा आमचा शिवसैनिकाचा हा उत्साह अत्यंत शिगेला पोहोचलाय आणि आपण सर्वांनी इथे येऊन आपलं शक्ती प्रदर्शन केलंय. मित्रांनो, आपण बघताय की मागील 15-20 वर्षापासून 20-25 वर्षापासून या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोण कारभार करत आहे आणि आपल्या जिल्ह्याचा विकास किती खुंटलेला आहे, आपल्या तालुक्याचा विकास किती खुंटलेला आहे. आपला हा मतदारसंघ गोदाकाठचा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये विकासाची प्रचंड कामं प्रलंबित आहेत. मला वाटतं आतापर्यंत जितकी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून होऊन गेले, यांना कुठल्याही प्रकारचं विकासाचा दृष्टिकोन किंवा विजन नसल्यामुळं आपला हा भाग मागास राहिलेला आहे. राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीचा, तर मित्रांनो मी 2019 पासून पक्षात काम करत आहे आणि फक्त आपले जे आधीचे उमेदवार होते त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यामुळं पक्षाने आणि आदरणीय खासदार साहेबांनी मला आदेश दिला की डॉक्टर साहेब, तुम्ही बाबळगाव सर्कल मधून आपल्या बदली लढत आहे, परंतु तुम्हाला आता कासापुरी सर्कल लढायला लागलं आणि अशा प्रकारे मी आपल्या समोर हजर झालेलो आहे. मी आपल्याला वचन देतो की या इथल्या प्रत्येक शिवसैनिकाची, या इथल्या प्रत्येक नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी मी 24 तास आपल्यासाठी कार्यरत राहील. मित्रांनो, माझ्यावर आरोप केला जातोय की डॉक्टर साहेब इथे राहत नाही, डॉक्टर साहेब मुंबईत. अरे, माझ्या विरोधकांना मी हा प्रश्न विचारतोय, तुम्ही इथे राहताय, तुम्ही आतापर्यंत काय दिवे लावले? तुम्ही इथे राहताय ना मागच्या कित्येक वर्षापासून, तुम्ही काय केलं? तुम्ही झोपा काढल्या का एवढं वर्ष? आणि तुम्ही झोपा काढल्या म्हणून मला आज तुमचा विकास करण्यासाठी द्यावा लागतंय आणि त्याच्यासाठी आपले खासदार साहेब तिथे समर्थ आहेत. राहिला प्रश्न दुसऱ्या गोष्टींचा, तर आपलं हे बाले केलंय कासापुरी सर्कल मध्ये. मी कासापुरी सर्कल मध्ये आता माझा एक दौरा कंप्लीट झालाय. इथल्या घराघरामध्ये शिवसैनिक आहे आणि आपण इथे दौरे चालू केल्यापासून अक्षरशः शिवसैनिकाच्या अंगामध्ये उत्साह संचारला आहे. जुने शिवसैनिक, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत ज्यांनी 1986 1990 ला शिवसेनेच्या शाखा स्थापन केले, असे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा या आपल्या लढाईमध्ये सामील झाले. त्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचं मी मनापासून आभार करतो. आणि या भागाच्या बॉस काही समस्या आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे ह्या कासापुरी फाट्यापासून कासापुरीच्या रस्त्याचं काम आपल्याला खूप दिवसापासून प्रलंबित आहे. मी खासदार साहेबांना अशी विनंती करतो की ते बोलतीलच, आपल्याला आश्वासन देतील. तसेच आमचे परममित्र तुकारामजींनी इथला उल्लेख केला की सभा मंडपाचा, तर अशा प्रकारे आपण जर जिल्हा परिषद जशाप्रमाणे परभणी महानगरपालिकेवरती खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भगवा फडकवला आणि इथे परभणी महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा महापौर बसणार आहे, त्याचप्रमाणे आपण अत्यंत संघर्षातून परभणी जिल्हा परिषदेवरती सुद्धा भगवा फडकू आणि खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य कसे निवडून येतील याची आम्ही काळजी घेऊ. आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण परत एकदा मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला मशाल या बटनावरती, मशाल या चिन्हावरती बटन दाबून आपण मला, तसेच आमचे पंचायत समितीचे उमेदवार पिंकूभैया शिंदे तसेच ज्योती घोंडिबा बोलले यांना आपण प्रचंड मताने निवडून द्यावं, मी अशी आपल्याला नम्र विनंती करतो. मी आपला अधिक वेळ घेत नाही. मला माहिती आहे आपण सर्वजण बॉसच्या भाषणाची वाट बघत आहेत. बॉस आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करत विरोधकावरती घणाघात करतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. का महत्वाची, तर आपण बघितलं असेल आता आपण रॅली काढली, आपल्या सर्कलचे रस्ते कसे आहेत, त्याची अवस्था काय झाली, आणि हे जर आपल्याला कुठे बदलायचं असेल, कुठेतरी परिवर्तन करायचं असेल, तर खऱ्या अर्थानं समाजसेवा करणारा, लोकांचं हित बघणारा आणि आपल्या सर्कलच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व आपल्याला पाहिजे. आता राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब निवडणुकीच्या पूर्वी यांनी घोषणा केली
की भारतीय जनता पार्टीच्या मुख्यमंत्री या राज्याचा ज्या दिवशी होईल त्या दिवशी आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. केलं तुमचं कर्ज माफ? आता आम्ही रोज म्हणतो कर्जमाफी करा, कर्जमाफी करा. शेतकरी म्हणते, सगळे नेते म्हणते, हे काय म्हणते, निवडणुकीमध्ये एखादी घोषणा दिली, एखादी आम्ही शब्द दिला म्हणजे ते का पूर्ण करावाच लागतो का? निवडणुकीत असं बोलावंच लागतंय. आता माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता मतदान करायच्या वेळेस तुम्ही बी म्हणा, मतदान तुम्हालाच, माल घ्या, मतदान मशालीला हाना. कोणी काही म्हणे तर मला निवडणुकीत असं बोलावंच लागतंय. त्यांनी जसं आपल्या कोपराला गुळ लावला तसं आपल्याला त्याच्या कोपराला गुळ लावून द्यावा. हा फकीऱ्या तुझीच बारी म्हणायचं. ही अशा पद्धतीचे हे लबाड लांडगे, लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसते अशी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे हे लोक कोणाचेच नाही, त्यांना फक्त सत्ता पाहिजे आणि सत्तेतून पैसा पाहिजे आणि पैशातून पुन्हा सत्ता पाहिजे. अशा लोकांना आपण वेळी जर नाही आवरलं तर ह्या देशाला हे संपुष्टात आणतील, या देशाची सगळी अर्थव्यवस्था बिघडून टाकतील. समाजामध्ये तेढ निर्माण करायचं, जाती जातीमध्ये भांडणं लावायचे, घराघरात भांडणं लावायचे, दोन भावात भांडणं लावायचे. आमच्याच भावाला तिकडे लावून देतील ते म्हणायला आणि खाली मुंड्या घालून हसत बसतील. म्हणजे एवढे वाईट विचारसरणी असलेले हे लोक, यांना कुठंतरी आपण चारी मुंड्या चित करणं आता काळाची गरज झाल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं म्हणायचं.